श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतारम दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य अधिलक्ष्यम् एकनित्य विमलमचल सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. जय 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 श्री जगरक्षका, जय जय भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्ध जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्रचालका विनाशा, शेषनयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना, रमा रमणा विश्वेशा, मेघवर्णाकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी, हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष, वात्सलाच्छनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तांची खून, उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल अतिसुंदर जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरी जन्मदाती मूळ चननी तेची पे, जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलाची आकृती रक्तपंकजा समान, भक्त द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कासिला पितांबर, विद्युलते समतेज अपार, कर्दळी स्तंभावरी सुंदर उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे सुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित भेद शिनले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परमंगला अल्पमती के विवर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमावर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जाणिता, समुद्र कन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फर्शधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धिसिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगल कार्या करता स्मरण, विघ्ने जाती निरसून, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा, सकल कार्यारंभी जाना, करीत ज्यांच्या नामस्मरणा, ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होई तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून सचिच्छा लागे दिव्य ज्ञान, तेनेचे जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंत अज्ञान बाळ घेतली असे थोर आळ, ती पूर्वी नारदयाळ सद्गुरु राजा आपणची, नवमासी उदरी पाळिले, प्रसव वेदना ती सोशिले, कौतुक करुणी वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी दयाच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वस्ती स्वमीपरात्रंदीन, ज्यांचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात तो, त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवी नाही झाले अपार, दरिद्र दुःख भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्मा प्रवर्तका नाही भय, उत्तर तोर नास्तिकमय भरतखंड जाहले, नाना विद्या कला असता लागी गेल्या सकळा,
ऐक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी महानामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगनासमान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिक म्हणे गिरेसी, उचलो निघाली काकेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी. पुणे न पडे ग्रंथात, सफल होती मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. ऐसे ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो. आता नमो साधुवृंद, ज्यांची नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभित तया नमित वरप्रसादा कारणी. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण मला एक ठाविके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितकीच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती लोकात प्रसिद्ध, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधीतून पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घातली श्रोत्यांच्या गळी, उभा टाकून बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमी. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जास, तेची पूर्ण अभागी. आता असतो हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विश्रू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्रकर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराजपद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालितसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.